इथं खरं टेन्शन निर्माण होतं ना ते परिस्थितीतल्या फरकामुळे. सासू जेव्हा सुनेला बघते तेव्हा तिच्या मनात येतं की आमच्या वेळी असं नव्हतं, आम्हाला डोक्यावरून पदर घ्यावा लागत होता, आम्ही कुणासमोर असं हसलो नाही, मोठ्यांशी बोलताना 100 वेळा विचार करावा लागत होता. मग ही आजची मुलगी इतकी मोकळी कशी, हिला कुणाची भीती कशी वाटत नाही. पण विचार करा की आपला काळ वेगळा होता. तेव्हा सहन करणं हाच गुण मानला जायचा. पण आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ताच्या मुली शिकलेल्या आहेत, स्वावलंबी आहेत आणि त्यांना त्यांचं मत मांडायला शिकवलं गेलेलं आहे. यामुळे सासूला वाटतं की सून उद्धट आहे, तर सुनेला वाटतं की सासू जुन्या विचारांची आहे. पण खरं तर दोघी सुद्धा आपापल्या जागी बरोबर असतात. फक्त त्यांचे काळ वेगळे आहेत. जनरेशन गॅप सगळ्याच नात्यांमध्ये थोडी अडचण करतोच. मग ते आई आणि मुलीचं नातं असलं तर त्यात सुद्धा अडचण येतेच की. मग अर्थातच सुनेसोबतच्या नात्यात सुद्धा थोडीफार अडचण येणारच. सासूला वाटतं की मी घरासाठी आयुष्यभर कष्ट केले आणि सून आता आरामात कशी राहू शकते. ह्याला अगदीच मत्सर असं नाही म्हणता येणार, पण ती एक प्रकारची हुरहुर असते की मला जे मिळालं नाही ते हिला इतक्या सहज मिळतंय.